हाय मित्रांनो, नमस्कार. स्वागत आहे. झालं का तुमचं चहा नाश्ता वगैरे आणि कशा आहात तुम्ही? तर आत्ता आली मी शाळेतून मुलाला सोडून. आणि हे बघा, ही आपली प्रणवी आहे. प्रणवीला आजारी झाली आहे, सर्दी विर्दी झाली आहे प्रणवीला. आणि मला पण तर उष्णता शेकली आहे का, उष्णता शेकली आहे गोळ्यांची. आणि शाळेतून सोडून येताना भाजीवाली आली होती तिथे. तर बघू शकता तुम्ही, ओळखता का सांगा. ही बघा, ही कसली भाजी आहे. ही तर ही मुळ्याची भाजी आहे बघा. 10 रुपयाला गड्डी इथे आली होती. मुळ्याची भाजी छान अशी कवळी कवळी मुळ्याची भाजी आहे. मला आवडते. संभवला वगैरे किंवा पिल्लूला नाही आवडत. आणि ही बघा, ही भाजी कसली आहे बघा. ही आहे पात्रीची भाजी. ही पात्रीची भाजी पण भेटत नाही शक्यतो. बघा, मुळ्याची भाजी कधीही भेटत असते, पण पात्रीची भाजी भेटत नाही. आणि शक्यतो भेटते पात्रीची भाजी पावसाळ्यात भेटते. आणि ती पण तांबड मातीला असते. आणि माझ्या तिकडे सासरी आहे तिकडे पात्रीची भाजी, पण आता तिकडे रानात कोण जात नाही. मी पहिले आणायची बघा, किती छान कवळी कवळी याची पात्रीची भाजी. आणि त्यांच्याकडे एकच गड्डी होती. तर काय लोकांना इथे माहीत नाही पात्रीची भाजी कशी करतात. तर ह्याच्यामध्ये चणा डाळ टाकायची, हरभऱ्याची डाळ, आणि मस्तपैकी भाजी छान होते. तर म्हटलं ही एक गड्डी घेतली हरभऱ्याची आणि ही एक गड्डी घेतली. खूप छान लागते पात्रीची भाजी आणि पावसाळ्यात खावावी ही भाजी आवर्जून. आणि तांबड मातीला भेटते. आणि इतर वेळेस नसते भाजी, ती फक्त पावसाळ्यामध्येच असते. आवडते का नक्कीच सांगा. मला तर आवडते, कारण की मी खाल्ली आहे बऱ्याच वेळा. त्यामुळे मला पात्रीची भाजी खूप आवडते, हे की नाही. म्हटलं संध्याकाळी करावी पात्रीची भाजी. आणि बघा, इथे पण चेहऱ्यावरती असे पिंपल्स आले बघा. कशाने आले काय माहिती. माझ्या चेहऱ्यावरती कधी पिंपल्स नसतात, इथे आली. उष्णता जे गोळ्या खाते ना, त्या गोळ्यांची उष्णता बाहेर भेटली आहे. इथे आली आहे, इथे 2 आली आहेत, इथे आली. नाहीतर मला उष्णता नसते शक्यतो, म्हणजे पिंपल्स नसतात माझ्या चेहऱ्यावरती. चेहरा जरी सावळा असला ना, तरी पण माझ्या चेहऱ्यावरती कधी पिंपल्स नसतात. पूर्ण प्लेन चेहरा आहे माझा पहिल्यापासून. माझ्या चेहऱ्यावरती असे खड्डे वगैरे, असे डार्क सर्कल वगैरे असं काहीच नाही आहे. तर ना, आता पिंपल्स आहे तर मी पिंपल्सला हात पण लावत नाही आहे, कारण की खूप दुखायला लागले पिंपल्स. ते आपोआप जातील आणि काय करत नसते. अशा त्या उष्णतेमुळे आल्यात गोळ्या, कारण की गोळ्या चालू आहेत ना, त्या गोळ्यांची उष्णता सगळी बाहेर फेकली. तर चला, आता लाईव्ह पण आपले 1 वाजता लाईव्ह चालू करणार आहे. तर या सगळ्यांनी लाईव्हला आपल्या. आणि बाय बाय सगळ्यांना. काळजी घ्या सगळ्यांनी. पाऊस पाणी लागते, आजार आले आहेत खूप सगळ्यांना. ताप थंडी खोकला चालू आहे. लहान लेकरांची पण काळजी घ्या, तुमची पण सगळ्यांची काळजी घ्या. आणि मस्त राहा मजेत. बाय बाय सगळ्यांना.